आजच्या दिवसामध्ये लेट पण थेट आनंदवाडी संघ क्वालिफाय होईल. मात्र मित्रांनो, क्रिकेट आहे आणि निश्चितीने भरलेला खेळ, कधी काय घडेल याचा मात्र नियम नसतो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा टेनिस क्रिकेटचा खेळ आपण निश्चित स्वरूपात आपण नुकताच पाहिला. ज्या ठिकाणी 6 मध्ये 24 ची गरज होती आणि विशालनं ते 24 धावा खर्च केले आपण पाहतोय. हार्डलक आनंदवाडी संघ पुढच्या मॅचसाठी पुढच्या स्पर्धांसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण पाहिला गेला तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झालाय कासगाव पांड्याचा संघ. अभिनंदन कासगाववाडी संघ. सेकंड राऊंड मधला सेकंड सामना मैदानाच्या आतमध्ये कासगाव नानाचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट भटवळ या अप्रतिम लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल आपण पाहतोय. राऊंड मधला सेकंड सामना पुन्हा एकदा सर्व लाडके क्रीडा रसिक वर्गांचा बीसीसी चिंचवली आयोजित बीसीसी चिंचवली चषक 2025 मध्ये आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. फ्रेश मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू अप्रतिम लेट कटचा फटका आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण अप्रतिम डायरेक्ट हिट यावेळेस पाहावं लागेल. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ होता आणि नेता निश्चित स्वरूपात आपण पाहिला गेला कत्र्याची घंटा आपल्याला पाहायला मिळाली असत्या, मात्र तसं घडलं नाही. मिळाली एक सिंगल धाव. या सिंगलच्या साईन डाबाची सुरुवात केली जाते आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती चेतनला आपण पाहतोय मागच्या सामन्याचा हिरो. इथून आपण पाहिला गेला पहिला चेंडू सुरेख फेकलाय. इथून पाहावं लागेल दोन्ही संघ नामवंत आहेत. एका संघाचा आपण जर का विचार केला गेला एका संघाने शील ठाकरवाडी संघाला परास्त केलाय तर एका संघाने दोन्ही संघाला परास्त करून इथपर्यंत प्रवास गाठला आपण पाहतोय. आणि इथून अंतिम आपण पाहिलं गेलं सुपर आपण जर का पाहतोय तिसऱ्या राऊंड मध्ये क्वालिफाय झालाय कासगाव पांड्याचा संघ. यामधून विजय संघ त्यांच्या अगेन्स्ट अंतिम सामना खेळ आजच्या दिवसातील आपण पाहतोय. पुढचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांबची सफर आणि इथून मात्र हा डॉर चेंडू फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी. इथून पाहावं लागेल कासगाव पांड्याच्या संघाच्या अगेन्स्ट कोणता संघ जाईल, कासगाव संघ की भटवळ संघ. जर का कासगाव संघ यामधून विजय संपादित झाला तर अंतिम सामना अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल कासगाव विरुद्ध कासगाव. मात्र तसं घडेल का, कारण निश्चितीने भरलेला खेळ. भटवळ संघ देखील फार चांगला संघ आहे, मात्र फाईट कितपत दिली जाईल हे देखील पाहावं लागेल. अतिशय सुंदर ब्लॉकॉलची सफर अलॉंग द कार्पेंट फटका सजवलाय आपण पाहतोय. लॉंग ऑन क्षेत्रामधून चेंडूची उचलून फेकी केली जाईल. फेकी थोडीशी खराब, मात्र बॅकअप सुंदर राहिला. तोपर्यंत मिळाली फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. 3 चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि संघाची टोटल धाव संख्या 2 अंकावरती. शांत संयमी सुरुवात, पॉवर सर्कल षटक आणि त्यामध्ये अद्यापर्यंत पॉवरफुल गोलंदाजी करत असताना चेतनला आपण पाहतोय. या षटकातील जर का आक्रमण केला तर निश्चित स्वरूपात एक चांगली सुरुवात आणि त्यानंतर मात्र चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. समोर फलंदाज सामना करेल सोमनाथ. यावेळेस मात्र अक्रॉस लाईन ना कावू कॉर्नर मधून चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी हा दमदार षटकार. संघाची टोटल धावसंख्या 8 अंकावरती. 3 चेंडूवरती शांत आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती हा तडाखा आपण पाहिला आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये बॅक टू बॅक हा दुसरा तडाखा फलंदाज सोमनाथच्या बॅट मधून. बिग हिट, दमदार षटकार. पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि संघाची टोटल धावसंख्या 14 अंकावरती. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकल्यात. कमबॅक करेल का चेतन का पुन्हा एकदा षटकार हॅट्रिक हे देखील पाहावं लागेल.
अवे फ्रॉम द बॉडी सुंदर फटका आपण पाहतोय कव्हर पॉइंट मधून एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा शानदार चौकार. चेंडूवरती बोलबाला राहिला चेतनचा आणि त्यानंतर 3 चेंडूवरती सोमनाथनं अप्रतिम बॅटिंग केल्या. संघाची टोटल धावसंख्या 18 अंकावरती हा नाबाद खेळ करत असताना भडवळ संघ आपण पाहतोय एकट्यानं विचार केला गेला 4 चेंडूचा सामना केला सोमनाथनं, त्यामध्ये 17 धावेचं योगदान, त्याला 7 फार चांगले दिले आकाशनं 1 धावेचं योगदान दिले आपण पाहतोय. गोलंदाज दुसरे षटक बाळूला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू हा बॅटची इनर एज आणि इथून पावला गेल. विकेट किपरनं फार चांगला बॅकअप दिलाय आणि तिथून मात्र एक सिंगल धाव. कारण इथून आकाशला देखील माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक सोमनाथला कशा रीतीने देता येईल यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि इथून पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सोमनाथ ज्यानं पहिल्या षटकामध्ये अंतिम 3 चेंडूवरती हा अंकार माजवला मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार 1 चौकाराच्या साहाय्याने तब्बल 17 धावेवरती अप्रतिम खेळ करत असताना 19 धावा धावफटल्यावरती लागले गेल्यात अद्यापर्यंत आपण पाहतोय. लोवर फुल टॉस गतीमध्ये परिवर्तन अपील आणि अपीलला यावेळेस मात्र उचलून धरला. इथून पाहावं लागेल 2 पंच एकत्र येऊन सल्ला मसलत करतील आणि इथून मात्र काय घडणार काय बिघडणार. जर का विकेटचं पतन झाला तर एक प्रमुख फलंदाज सोमनाथ मैदानाच्या बाहेर जाईल. मात्र इथून पाहावं लागेल पंचांच्या निर्णयाची अपेक्षा आम्ही देखील जरूर करू, कारण जोपर्यंत पंच निर्णय देत नाहीये तोपर्यंत आम्ही देखील इथून मात्र बोलणं चुकीचं असतं आणि इथून पाहावं लागेल पंचाने मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफल केलंय. मात्र पंच कशासाठी तर निश्चित स्वरूपात तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवरती मात्र चेक केलं जाईल. आपण पाहतोय ऑफिशियल तिसरे पंच या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आनंदाजी गावंडे या सरांना आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट इव्हेंटच्या माध्यमातून यावेळेस मात्र टेक्निकल रूम मध्ये मात्र चेक केले जरूर जाईल. आपण पाहतोय ज्या अनुषंगाने कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही या त्या अनुषंगाने हा तिसऱ्या पंचांकडे रेफर आपण पाहतोय. डिसिजन भरपूर क्लोज आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पाहावं लागेल फलंदाज मात्र बाद होईल. आपण पाहतोय लेग विपरच्या स्वरूपात बिग विकेट तंबूच्या आश्रयाला फलंदाज सोमनाथ बॅक टू द डग आउट. इथून पाहावं लागेल लेग विपरच्या स्वरूपात विकेटचं पतन बाळूने सफलता प्राप्त करून दिल्या. पहिल्या षटकामध्ये चेतनवरती आक्रमण केला आणि इथून मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज अभिजित मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये जेवढ्या धावा बनवल्या जातील तेवढ्या मात्र या धावसंख्या मात्र कुठे का होईना चांगल्या पाहायला मिळतील. ज्या अनुषंगाने या खेळपट्टीचा विचार केला गेला 60+ धावसंख्या देखील सहज रीतीने चेस होताना आम्ही भरपूर जवळून पाहिले. आपण पाहतो मागचा सामना जो पाहिला अप्रतिम. यावेळेस गती कमी केल्या इलिमिनेशन थोडंसं चुकला चेंडूला उंची जास्त लांबी कमी चेंडू कॉल क्षेत्रक्षण चुकीचा कॉल आणि इथून पाहावं लागेल एक टप्पा घेत चेंडू सीमा पार 4 धावांसाठी अभिजितच्या बॅटमधून हा पहिला दमदार चौकार. सोडलाय फलंदाज अभिजितचा. त्यानंतर चौकार आपण पाहिला कारण चेंडू भरपूर काळ हवे होत होता फारसा प्रॉपर टायमिंग करता आला नाही क्षेत्रक्षणाला आणि तिथून मात्र खराब क्षेत्रक्षण राहिल्या. पुन्हा एकदा फिंगर रोल केल्या यावेळेस पुन्हा एकदा संधी निर्माण केल्या स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत मात्र चेंडू भूमीला दान झालाय आणि तोपर्यंत 2 धावा. इथून मात्र कॉलिंग होणं फार गरजेचं होता. जर का सेकंड स्लिपचा क्षेत्रक्षण कॉल दिला असता तर निश्चित स्वरूपात झेल झाला असता, कारण गोलंदाजाचा विचार केला गेला ज्यावेळेस चेंडू रिलीज केला त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिला गेला स्वतःला सावरण्यास थोडासा वेळ यावेळेस खर्च झाला. इथून मात्र फलंदाजाला थोडासा आपण पाहिला गेला अडथळा निर्माण झालाय.
इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करायची आपण पाहतोय आणि तोपर्यंत संदेश देऊया डीजे आकाश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अंतिम चेंडू या षटकातील सुरुवातीचे 4 चेंडू सुरेख गोलंदाजी त्यावरती मात्र 5व्या चेंडूवरती आक्रमण केला. अभिजित या फलंदाज झेल सोडला आणि त्याची किंमत मोजत असताना मैदानाच्या आतमध्ये कासगाववाडी संघ आपण पाहतोय. अंतिम चेंडू कमबॅक करेल का गोलंदाज बाळूला आपण पाहू शकाल. त्यावरती पुन्हा एकदा आक्रमण शॉर्ट ऑफ लेन आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. बॅक टू बॅक हा दुसरा बिग हिट. शानदार षटकार. समाप्त झाल्याने अतिशय चांगली धावसंख्या. एक गडी बाद असताना तब्बल 37 धावा. एक साधा सोपा झेल सोडला अभिजितचा आणि त्याची किंमत अद्यापर्यंत पोहोचत असताना मैदानाच्या आतमध्ये जखमी शेर मैदानाच्या आतमध्ये फार चांगली बॅटिंग करत असताना पायाला थोडासा क्रॅम्प जरूर आलाय. मात्र त्याचा फारसा परिणाम पाहायला मिळेल का, कारण ज्या रीतीने चौकार षटकारांची भाषा बोलली जाते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. अप्रतिम चेंडू फेकला, अक्षरशः फिंगर रोल केली मैदानाच्या आतमध्ये आणि स्विंग अँड मिस हा डॉट चेंडू भरपूर उशिराने गोलंदाज आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये नाना सत्ता संघाचा संघनायक ज्याच्या नावाने या संघाला ओळखलं जातं नानाला आपण पाहतोय कमबॅक करणं फार गरजेचं राहील. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. इथून पाहावं लागेल सेकंड स्लिपचा क्षेत्रक्षण चेंडूपर्यंत तेवढं सुंदर, मात्र फेकी थोडीशी खराब. मात्र पाहावं लागेल सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवला गेला आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. कारण जास्तीत जास्त स्ट्राईक अभिजितला कशा रीतीने देता येईल यासाठी प्रश्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केले जातात. ज्या अभिजितनं एक चौकार डबलच्या सायनं 2 षटकार पाहिलेत आपण, म्हणजे तब्बल आपण जर पाहिलं गेला 18 धावेचं एकदान आपल्या टीमसाठी जोडलं आहे. मात्र समोर नाना या एक फार चांगला गुणवत्ता गोलंदाज आहे. मात्र त्याच्या समोर पाहावं लागेल कशा रीतीने खेळ केला जाईल.
अतिशय सुंदर फटका फेवरेट झोन मध्ये हा तिसरा षटकार आपण पाहतोय फलंदाज अभिजितच्या बॅट मधून अप्रतिम बॅटिंग कौतुक करावं लागेल ज्या रीतीने बॅटिंग केली जाते फलंदाजांना मात्र अप्रतिम पॉइंट लेग रिजन त्याचा फेवरेट झोन आहे आणि त्या झोन मध्ये जर का चेंडू फेकाल तर त्याचं उत्तर आपल्याला सीमावर पाहायला मिळेल या 6 धावेनं संघाची टोटल धावसंख्या तब्बल 44 अंकावरती नानावरती आक्रमण संघाचा प्रमुख अस्त्र आणि त्यावरती आक्रमण आपण पाहू शकाल इथून पाहावं लागेल 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय या षटकातील यावेळेस मात्र सुंदर फटका मिनी हेलिकॉप्टर ज्यावेळेस लँड होईल का मात्र पाहावं लागेल शेवटच्या मोमेंटला चेंडू जरूर अडवलाय मात्र अद्यापही इथून मात्र इशाऱ्याची अपेक्षा बाकी राहील आपण पाहतोय त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक जरूर आहेत मात्र पाहावं लागेल निश्चित स्वरूपात सेफ राहील आणि या चेंडूवरती 2 धावा मात्र कंप्लीट केले गेले आपण पाहतोय आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या तब्बल 46 अंकावरती एक फार चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जातोय कारण दोन्ही टीमला माहिती आहे या खेळपट्टीवरती 60+ धावसंख्या देखील मात्र फारशी चांगली पाहायला मिळाली नाही या पुन्हा एकदा मात्र शांत संयमी चेंडूची सफर गुडलँड स्पॉटवर चेंडू आदळला गेला चेंडूला फारशी उंची प्राप्त झाली नाही या आणि फार उशिराने का होईना मात्र डॉट चेंडू फेकला जातो आपण पाहतोय अद्यापर्यंत या षटकातील अंतिम चेंडू 5 चेंडू फेकले त्यामध्ये 9 धावा खर्च केल्यात म्हणजे फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी मात्र अंतिम चेंडू पाहावं लागेल फुटबॉलचा वापर कमालीचा फटका पॉइंट लेग रिजन मध्ये गॅप भरपूर मोठी आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा शानदार चौकार 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल आपण पाहतोय यावेळेस सांघिक अर्धशतक तब्बल 50 धावा धाव पडल्यावरती लागले गेले आपण पाहतोय अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅक वरती अपकमिंग स्टार आपण पाहतोय कासगाव बडी टीमचा विवेक जे 3 गोलंदाजाला जमलं नाही जर का या गोलंदाजांना कमबॅकिंग गोलंदाजी दाखवल्या तर फार चांगले कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल समोर फलंदाज सामना करायला आपण पाहतोय आकाश आणि त्याला साथ देत असताना अभिजित अंतिम षटकाला सुरुवात या बेस मात्र जलची संधी स्वतः गोलंदाज अप्रतिम गोलंदाजा टाळ्या का होण्या पाठीराख्यांकडून ज्या 3 गोलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवत असताना गोलंदाज विवेकला आपण पाहतोय अपकमिंग यंगस्टार आपण पाहतोय येणाऱ्या काळामध्ये हे नाव चर्चेत राहील आपण पाहतोय आपण जर का पाहायला गेल्या गोलंदाज विवेकला आपण पाहतोय जवळपास 12 ते 14 वर्षाचा गोलंदाज मात्र काय खेळ दाखवला जातोय अप्रतिम अप्रतिम संगीत आपण पाहतोय हे संगीत खास करून विवेक या गोलंदाजासाठी असेल आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय लोअर फुल टॉस त्याला मात्र कन्वर्ट केला चेंडूला फेकून दिला फ्लॅट 6 फलंदाज अजयच्या बॅट मधून हा शानदार तडाखा निश्चित स्वरूपात आमच्यापर्यंत माहिती येते गोलंदाज विवेक सध्याच्या घडीला आपण पाहिल्या गेल्या एसएससी एक्झाम चालू असताना देखील आपल्या गावाच्या नावासाठी आज मैदानाच्या आतमध्ये आलाय मात्र त्याला देखील एक सल्ला जरूर देईन कारण क्रिकेट हे मर्यादित कालावधीसाठी खेळलं जावं ज्या अनुषंगाने आपण जर का पाहिल्या गेल्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय नवनवीन खेळाडू मात्र सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये फार मोठ्या संख्येने ओढले जातात आपण जर क्रिकेट जरूर खेळा मात्र त्यासाठी आपण शिक्षणाकडे देखील लक्ष द्या ज्या अनुषंगाने क्रिकेट आपल्याला फारसं काही मात्र मोठं करून देण्यात जाणार नाही आपण पाहतोय मात्र गोलंदाजी अप्रतिम शेवटच्या मोमेंटला सेलिब्रेशन जरूर झालाय मात्र पाहावं लागेल 2 पंच एकत्र येऊन सल्ला मसलत करतील ज्या रीतीने विकेट किपरनं चालाकी दाखवली आपण पाहतोय यावेळेस पाहावं लागेल बॅटची इनसाइड होती की काय घडलं या चेंडूवरती निश्चित स्वरूपात 2 पंच समाप्त झालाय पहिल्या इनिंग मध्ये भरपूर धावा बघितल्या येताना अभिजितच्या बॅटमधनं धमाकेदार षटकार चौकारांची हातशीबाजी पाहिली त्याच नंतर अगदी घायलशीर अगदी
जखमी झाला होता तरी देखील लढला, अगदी चांगली फटकेबाजी दाखवली आणि त्याच नंतर उत्तम दर्जाची बॅटिंग राहिली. पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 64 धावा बनल्या 2 गडी बाद असताना आणि 65 धावेंचं लक्ष्य ठेवलंय कासगाववाडी संघासमोर. भलं मोठं लक्ष्य पाहायला मिळतंय, परंतु या मैदानाचा विचार केला, या खेळपट्टीचा जर विचार केला 70 प्लस देखील धावा चेस झाल्यात. हा एक रेकॉर्ड असणार आहे. आजच्या दिवसामध्ये देखील भरपूर काहीसं घडलं. त्याच नंतर 67 धावा देखील चेस झाल्या. त्याच नंतर दोधानी संघाला परास्त केलं होतं पहिल्या फेरीमध्ये. भडवळ संघाने त्या धावा चेस केल्या होत्या. 2 चेंडू राखून त्या धावा चेस केल्या होत्या. सलामीची जोडी रवाना झाले. 2 प्रमुख मुख्य ट्रम्पकार्ड या गावाचे कासगाव संघाचे बाळू आणि एका साईडला नाना. हा बघा रे, चिंचच्या झाडाखाली एक रिक्षा असेल बघा, ती थोडीशी फिरवायची आहे बघा. दोन्ही पण, दोन्ही रिक्षा ऑटो रिक्षा असतील त्या थोड्याशा उलट्या लावा बघा गाड्या आपल्या. अडथळा निर्माण होतो खेळाडूंना. त्याच नंतर सेकंड इनिंगला सुरुवात होते. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. संघाचे 2 प्रमुख ट्रम्प कार्ड म्हटलं जातं. कासगाववाडी संघाचा बाळू आणि नाना. दोन्ही गोलंदाजाला मार भरपूर बसलाय. खरं तर नानाला देखील मार बसला गोलंदाजी करत असताना. बाळूला भरपूर मार बसला होता. अभिजितनं एकट्याने जबरदस्त फटकेबाजी दाखवली पहिल्या इनिंगमध्ये. एकटा नडला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये धावांचा उच्चांक सेट टार्गेट ठेवलाय. 65 धावा बनवायच्या तुम्हाला 24 चेंडूमध्ये आणि ते सामन्याला सुरुवात झाली. गोलंदाज पाहतोय आपण सोमनाथ. पहिला षटक प्रगतीपथावरती. नाता पाठच्या सामन्याचा हिरो, त्यानं सामना जिंकवला होता दोधानी संघाविरुद्ध. तोच गोलंदाज पाहतोय मार्क वरती. गोलंदाज सज्ज, पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ऑन स्ट्राईक वरती पाहता इन ऍक्शन मध्ये बाळू. नॉन स्ट्राईक एंड वरती नानाला पाहतोय पहिला बॉलचा सामना करण्यासाठी. P1चं भरपूर मोठं षटक चांगलं करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या कासगाववाडी टीमला. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल, आपटी बार. आता आमची वेळ आहे. खरे तर आता पहिल्या बॉलवरती सुरुवात केली. दमदार चौकार पाहायला मिळालाय. बाळूच्या बॅटमधनं येतोय पहिला दर्जा चौकार. बॉलवरती स्वागत केलंय नाता या गोलंदाजाला. वेलकम टू द नाता. या पहिल्या बॉलवरती बालूनं चांगला फटका ठोकला स्क्वेअर लेग मध्ये. चांगला फटका. यावेळेस ताकदीचा प्रचंड वापर. शतरक्षकला बीट करून चेंडू फरार. 1 बाउन्स सीमा पार. मिळतील बॅक टू बॅक. दुसरा चौकार आलाय बाळूच्या बॅटमधला. बाळू ऑन फायर. 2 बॉल मध्ये 2 सलग चौकार. डीजे पहिल्या इनिंग मध्ये जसा लढला होता अभिजित, त्या प्रकारे एखाद्या खेळाडूला लढावं लागेल. कारण विचार केला अभिजितची आणि बालूची बॉडी लँग्वेजचा जर विचार केला, दोन्ही खेळाडूच्या बॉडी लँग्वेज सेम पाहतोय आपण. एका खेळाडूला दुखापत झाली होती पहिल्या इनिंग मध्ये अभिजितला, तरी देखील चांगली फटकेबाजी दाखवली. त्याच्या मोठ्या फटकेबाजीमुळे तब्बल 65 धावा इथे बनवाव्या लागतील. त्या म्हणजे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कासगाववाडी टीमला सुरुवात तर मी म्हणेन दमदार झाली बघा. उत्तम दर्जाची बॅटिंग आखणी पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला 2 चेंडू फेकले. नाता या गोलंदाजांना त्याच्यावरती आक्रमक पाहायला मिळते. फलंदाज बालू अजून एक यावेळेस क्षेत्ररक्षक त्यामध्ये तैनात केला त्या रिजन मध्ये आणि मोठा मासा गळाला लागलाय. बिग फिश इन द नेट. पहिला हादरा लागलाय कासगाववाडी संघाचा. माइंड मास्टर खेळाडू बालू बॅक टू द डगआउट. त्या रिझन मध्ये धावा बनताना पाहिल्या, त्याच रिझन मध्ये आपले विकेट सोडावे लागले. त्याच रिझन मध्ये शॉर्ट सिलेक्शन पाहिलं. त्याच रिझन मध्ये अगदीच खेळाडू तैनात केला होता. क्षेत्ररक्षक पाहतोय आपण भडवळ संघाचा डीप मिड विकेट मध्ये
आणि तिथे मात्र चांगल्या पद्धतीचा कॅच पकडली आणि आपल्या पहिला गडी बाद करण्यामध्ये यश आलाय. गोलंदाज नाथानं विकेट मिळवले. नवीन फलंदाज एंटर झाला इन ऍक्शन मध्ये. तुम्ही पाहता आकाश गावडे संघाचा पिंट्या, पहिला बॉल पॉइंटच्या दिशेमध्ये भरपूर मोठी गॅप मोठी, परंतु अभिजित जातो चेंडू खाली आणि चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल धाव. चौथ्या बॉल वरती एक सिंगल आले. 9 धावा धावपलकावरती पाहताय तुम्ही. कसगाववाडी संघ बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये विचार केला 65 धावांचा लक्ष्य आहे तुम्हाला. जर का अशा प्रकारे जर फलंदाजी केली तर तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. चांगली फटकेबाजी करणं फार अपेक्षित. बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये जेल फार इम्पॉर्टंट. इथे दोनदा अटेम्प्टला, तिसऱ्यांदा अटेम्प्टला इथे चेंडू सोडला जातोय. हाताला ब्रश करून चेंडू निसरला गेलाय आणि विचार केला मोठ्या खेळाडूला जीवदान मिळाय. नानासारख्या खेळाडूला तुम्ही जीवदान दिलाय. आता सोडलेले जेल महागात पडतील का याच्याकडे नजरा असतील प्रेक्षकांच्या. कॅच वरती पोहोचला होता, अगदी जवळपास आला होता, भरपूर लांबवरचा प्रवास केला होता, अगदी सर्कल मध्ये येण्याचा प्रयत्न चेंडू पर्यंत पोहोचला होता. त्याच नंतर चेंडू अगदी हातामधून निसटला. 10 धावा 11 धावा धावपलकावरती शेवटचा अंतिम बॉल स्विचिटचा प्रयत्न. कॅच, व्हेरी गुड कॅच. अगदी सेकंड स्लिप मध्ये काही गरज नाहीये. सरळ बॅटने धावा यायला पाहिजे होत्या. इथे चुकी केली नानानं. नानाचा जरी का तो फेवरेट शॉट आहे, परंतु सरळ बॅटने जर खेळला असता कदाचित एक सिंगल आले असते, स्ट्राईक आपल्या पुढे राहिले असते. परंतु खराब बॅटिंग पाहायला मिळाली, खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालंय आणि आपले विकेट सोडावे लागले. 2 प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर संकटामध्ये संघ सापडलाय. 2 गडी बाद 11 धावा धावपलकावर. बाद धावसंख्या पाहताय तुम्ही. एक षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट. आता विचार केला तर अजूनही भरपूर धावांची गरज, तब्बल 54 धावांची गरज असेल बघा येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. कारण 65 धावा विजयासाठी लक्ष होतं तुम्हाला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, 2 गडी बाद. ओपनिंग साठी जे 2 खेळाडू गेले होते बघा ते दोन्ही बाद झालेत आणि नाना देखील बाद झाला पाठच्या अंतिम षटकामध्ये अंतिम बॉल वरती. आणि त्याच नंतर पहिल्या तिसऱ्या बॉल वरती बाद झाला होता बाळू हा फलंदाज. नवीन गोलंदाज मार्क वरती सज्ज. गोलंदाज भडवळ संघाकडनं मार्क वरती गजाननला पाहताय तुम्ही. 54 धावा 3 षटकामध्ये बनतील का नाहीये याच्याकडे लक्ष असणार प्रेक्षकांच्या. एक अगदी जडमध्ये चेंडू बॉल फेकलाय, त्याच नंतर मिळेल फक्त एक सिंगलने काही फरक पडणार नाही भडवळ टीमला. इथून आता तुमच्यावरती जो दबाव आलाय, दबावा खाली फलंदाजी करत असताना हे 2 खेळाडू पाहतोय. एखाद्या खेळाडूला संकटमोचक बनणं फार गरजेचं राहील बघा. पाठचा जो सामना पाहिला कासगाववाडी विरुद्ध आनंदवाडी संघ, आनंदवाडी संघाला रात्रभर झोप लागणार नाहीये. कारण 1 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. इथे मिसफील्ड झाले बघा आणि त्याच नंतर लॉंगर मध्ये बॅकअप चांगलं राहिलं बघा अजयच्या माध्यमातून. आणि ते 2 धाबा रोखू शकल्या नाहीत भडवळ संघ. 2 धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. 1 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज असताना 2 सलग वाईड बॉल फेकले होते विशालनं. अलीकडच्या मॅचचा जर विचार केला आनंदवाडी संघा विचार केला तर परास्त केलं होतं आणि 1 बॉल आणि 5 धाब्यांची गरज असताना जबरदस्त फटका ठोकला होता दिलीप या खेळाडूंना. विजय फटका ठोकला होता आणि तिथून मात्र विजय घोषित झाला होता संघ कासगाववाडी संघ. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल अगदी बॅटची इनसाइड लागण्याची शक्यता होती, परंतु बीट झालाय. फलंदाज पाहतोय आपण 4थ्या क्रमांकावरती गेलेला फलंदाज नामा आणि पिंट्या अशी जोडी मैदानामध्ये पाहताय तुम्ही. विचार केला या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकले, गजाननं फक्त 3 धावा खर्च केल्या. शेवटचा 3 बॉलचा खेळ बाकी. बॅटची कडा विकेट किपरनं चांगला प्रकारचा झेल पकडलाय बघा, अतिशय चांगला झेल पकडला. आणि त्याच नंतर 3रा क्रमांकाचा खेळाडू बाद झालाय आणि इथे 3रा गडी बाद होताना धावसंख्या पाहताय तुम्ही स्कोर कार्ड वरती 14 धावा 3 गडी बाद. गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू फेकले, फक्त 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवलाय. आणि त्याच नंतर शेवटचा अंतिम बॉल या षटकामधला चेतनला पाहतोय स्ट्राईक एंड वरती. चेतननं पहिले षटक फेकलं होतं
आणि थोडीशी मागणी गोलंदाजी केली होती, परंतु क्लासिकल फटका, उत्तम दर्जाची बॅटिंग पाहायला मिळते या शॉट सिलेक्शन. थोडंसं फंबलिंग क्रिकेट, थोडासा अडथळा निर्माण येतोय पिंट्या या फलंदाजाला रनिंग मध्ये. त्याच नंतर अगदी पडला तो खेळपट्टीवरती आणि त्याच नंतर या 2 धावा रोखू शकला नाही. 16 धावा धावफलकावरती आणि तिथून अजून 12 चेंडू 49 धावांची गरज. डीप पॉइंट लेग मध्ये चेंडू फरार झालाय, चौकार मिळालाय. इथे चेतनच्या पिंट्याच्या बॅटमध्ये पहिला दमदार चौकार पाहायला मिळालाय आणि या 4 धाबेच्या मध्ये टीमची धावसंख्या. गोलंदाज पाहतोय रमेश, आपण रमेशच्या वरती आक्रमक पाहायला मिळतंय करत असताना फलंदाजच्या बॅटमध्ये पहिला चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या अंकावरती. पंचेचाळीस धाब्यांची गरज. 11 बॉल 45 धावा बनवावा लागतील. फटका चांगला यावेळेस आनंद कार्पेटच्या साईडनं ऑन साईडला चेंडू उडवलाय, वन बाउन्स सीमापार डीप मिड विकेटच्या शतरकाच्या वरतून चालला. यावेळेस चेंडू फरार झालाय. मिळतील सलगचा दुसरा चौकार पिंट्याच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 24. चेंडू आणि 41 धाब्यांची गरज. 2 बॉल वरती 2 षटकार ठोकावा लागतील कदाचित. फटका चांगला गेलाय. मजा नाही या सामन्यामध्ये, पूर्णपणे एकतर्फे सामना पाहतोय आपण. विचार केला पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना कासगाववाडी संघाविरुद्ध अतिशय चांगली फटकेबाजी दाखवली त्या अभिजित या फलंदाजानं बडवळ संघाचा. एक चांगला गुणवान खेळाडू झेल सोडला इथे आणि त्याच डायरेक्ट हिट, अगदी वेगानं चेंडू फेकला होता, फेकी केली होती, परंतु बॅकअप सुंदर राहिला लॉंग ऑन मध्ये आणि त्याच नंतर मिळेल फक्त एक सिंगल धाव. 4 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. विश्वासला पाहतोय 2 चेंडू फेकले, आतापर्यंत 1 धाव खर्च केले. विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना विश्वासनं अजून एक डॉट बॉल पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. उरलेल्या 3 बॉल मध्ये बनवायच्यात 35 धावा पूर्णपणे. आता विचार केला सामन्याची हवा काढून घेतले खरं तर बडवळ संघाच्या गोलंदाजानं कासगाव संघाची. यावेळेस अकूट टप्प्याचा बॉल उसळी प्राप्त झाली. त्याचनंतर विकेट किपरनं अजून एक झेल सोडलाय बघा, 2 झेल सोडले बॅक टू बॅक. त्याच नंतर आता उरलेल्या फक्त औपचारिकता बाकी असलेल्या सामन्याच्या 2 बॉल 35 धाब्यांची गरज. याच नंतर जो या संघामधून जो विजय संघ होईल कासगाव पांड्याच्या संघासमोर फाईट पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम क्वालिफायची मॅच होईल. त्याच नंतर आता शेवटचा सामना पाहतोय सेकंड राऊंडचा. 5व्या बॉल वरती धाव मिळणार नाहीये आणि ते शेवटचा अंतिम बॉल या सामन्याचा. सेकंड राऊंडचा अंतिम सामना चालू असताना विचार केला पहिल्या इनिंग मध्ये 65-64 धावा बनवल्या होत्या बडवळ संघाच्या फलंदाजानं आणि तब्बल 65 धाव्यांचं बरं मोठं लक्ष ठेवलं होतं कासगाववाडी संघाला. कासगाववाडीच्या संघाचे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर पूर्णपणे एकतर्फे सामना निघून गेलाय आणि ते सामना फिनिश झालाय. पंचांचा इशारा आलाय, सामना फिनिश आणि ते सामना जिंकलाय बडवळ संघाने. तब्बल 35 धावसंख्येनं सामना जिंकलाय बघा आणि ते हार्डलक कासगाववाडी संघ. आपण दुसऱ्या फेरीमध्ये संघर्ष करत असताना हारलात. आपण पुढील वाटचालीसाठी देऊया त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला बडवळ संघाचा कॅप्टन आणि कासगाववाडी पांड्या संघाचा कॅप्टन या आपण लगेच टॉस करण्यासाठी. आजच्या दिवसामधली अंतिम फाईट. या सामन्याचा सामनावीर ठरलाय बघा. अतिशय चांगली देखणी फटकी पाहायला मिळाली, उत्तम दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाली. जखमी शेर घायल झाला होता, अक्षरशः प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडला होता आणि तो फलंदाज पाहतोय आपण अभिजित ठरला गेला आहे. 10 चेंडू मध्ये त्याने जबरदस्त फटकेबाजी दाखवल्या.
10 चेंडू आणि 36 धावा ठोकल्या, नाबाद केली त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आणि तोच खेळाडू ठरला गेलाय या सेकंड राऊंड सामन्यामध्ये सामन्याचा सामनावीर. आपण या मंचावरती अभिजित या खेळाडूचा मान सन्मान करू आणि त्याच नंतर सामनावीरची ट्रॉफी देऊन त्याचा